दिसतोय, बरोबर? असा जो बिंदूपासून प्रकाश मिळणारा जो स्रोत असतो त्याला म्हणतात बिंदू स्रोत. आता जेव्हा आपण एखाद्या चेंडूवरती या बिंदू स्रोताच्या साहाय्याने प्रकाश पाडतो त्यावेळेस त्याची जी प्रतिमा असते, म्हणजे तो जो प्रकाश आहे त्या प्रकाशापासून जी सावली मिळते चेंडूची, ती तुम्हाला स्क्रीनवर पडद्यावर दिसते बघा. बघा, दिसली सावली? हां. तर आता बिंदू स्रोतातून जेव्हा वस्तूवरती प्रकाश पडतो तेव्हा तिची जी सावली आहे ती गडद दिसते. तुम्हाला दिसते गडद? अंतर कमी जास्त कर बरं. बघा, जसं अंतर कमी केलं तशी सावली मोठी होत जाते. जवळ नाही बरं, नेमकं काय होतं बघा, जवळ नेल्यावर मोठी होते आणि दूर नेल्यावरती लहान लहान होत जाते. आता आपण विस्तारित स्रोताचा वापर करून परत एकदा सावली बघूया. आता बघा, बॅटरीच्या साहाय्याने आपण त्या चेंडूवर डायरेक्ट प्रकाश पाडलाय बघा, याला म्हणतात विस्तारित स्रोत. आता चेंडूवर जेव्हा विस्तारित स्रोताच्या सहाय्याने प्रकाश पडतो तेव्हा त्याची पुन्हा एकदा पडद्यावर आपल्याला सावली दिसते आहे. या सावलीत मात्र फरक दिसतो आहे. काय फरक दिसतोय? मधील खूप डार्क आहे आणि एक ना फिकट. बरोबर आहे, दोन सावल्या दिसत आहेत तिथे. मधली जी आहे ती गडद आहे आणि बाहेरची जी आहे ती फिकट आहे. मग मधली जी गडद आहे तिला म्हणतात प्रच्छाया. जी गडद सावली दिसते तिला प्रच्छाया म्हणतात आणि बाहेरच्या बाजूला जी फिकट सावली दिसते तिला उपच्छाया असं म्हणतात. अशा प्रकारे आज आपण प्रच्छाया आणि उपच्छाया कशा दिसतात ते ह्या प्रयोगातून बघितलं.